सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राघव आणि मधू त्यांच्या लग्नाच्या पार्टीसाठी सर्व अरेंजमेंट करून केक समोर आलेले असतात. तर सर्वजण आता टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता मधू आणि राघव दोघेही केक कापण्यासाठी तयार झालेले असतात. तर आता राघव हा केक कापण्यासाठी मधूच्या हाताला हात लावू लागतो आणि ते सर्व व्हिडिओमधून सिंधू ही बघत असते आणि सिंधूला खूप वाईट वाटत असते. पण तेवढ्यात राघव त्याचा हात बाजूला करतो. तर आता मधूला मोठा धक्का बसून मधू ही राघवकडे बघत म्हणते, काय झालं राघव? त्यानंतर राघव हा विनू आणि सावीला त्यांच्याकडे बोलावतो आणि म्हणतो की आपण सगळे मिळून केक कापू. सावी म्हणते की विनू, केक अगदी मस्त आहे ना? विनू म्हणतो, हो, मला तर आत्ताच खावासा वाटतोय. इकडे आता सिंधू मंगेशला तो व्हिडिओ बघून म्हणते की एवढं सगळं बघून तुला वाटतंय का त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून? सावीच्या तोंडाला केक खाण्यासाठी पाणी सुटलेले असते आणि सावी तो केक घेऊ लागते. तेवढ्यात काकू ओरडत म्हणते, काय चाललंय तुझं? तर सावी म्हणते, मला केक हवाय. तेव्हा काकू म्हणते की केक कापलाय का अजून? तर आता लगेच एक बाई म्हणते की असू द्या ना, ती लहान आहे. तर काकू म्हणते, लहानपणीच मुलांना शिस्त लावायची असते. लहानपणी तुझ्या आईवडिलांनी देखील तुला शिस्त लावली होती ना? तेव्हा ती बाई गप्प बसते. तर काकू म्हणते की लहानपणी हिच्या आईने हिला शिस्त लावली नाही म्हणून ही असं वागते. ऋतुजा म्हणते की वहिनी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. राघव आणि राणीने अजून केक कापला सुद्धा नाही तरी लगेच आली ही केक खायला हावरट मुलगी कुठली? तर आता अन्वीला राग येऊन अन्वी म्हणते की इथे तुम्ही सगळे मोठे आहात ना, तेव्हा एवढे ओरडायची गरज नाहीये. काकू म्हणते की विनायक मागं लागला म्हणून ही मुलगी इथे आहे, नाहीतर हिला कधीच मी घरातून काढलं असतं. हिची आई आणि ही जिथे जिथे जातात ना तिथे फक्त वाद आणि भांडणं असतात, असे आता काकू लगेच सर्वांकडे बघत बोलते. तो सर्व प्रकार इकडे मोबाईलमध्ये बघून सिंधूच्या डोळ्यात पाणी येतं आणि ताबडतोब उठून उभा राहत सिंधू म्हणते की मंगेश, मला ताबडतोब घरी जावं लागेल. सावीला काय काय बोलले ते तू ऐकलंस ना? तर आता मी इथे थांबू शकत नाही. काकू माझ्या मुलीला अपशकुनी म्हणाल्या. काकू एवढ्या बोलत होत्या तरी सुद्धा राघव काहीच म्हणाला नाही. मंगेश म्हणतो की सिंधू, तिथे जाऊन ते तुझे अपमान करतील. सिंधू म्हणते की मला अपमान केला तरी चालेल, पण सावीला जर कुणी काही बोलले तर ते मला अजिबात चालणार नाही. आणि रागाने सिंधू तेथून आता पुन्हा घरी येऊ लागते. तर इकडे राघव काकूला म्हणतो की तू हे काय बोलतेस काकू? ऋतुराज म्हणतो की राघव, काकू अगदी बरोबर बोलते. तर सावी म्हणते की माझी आई सांगते की अपशकुनी हा बॅड वर्ड आहे. मी तर असं काहीच केलं नाही, मग तुम्ही मला असं का म्हणता? तेव्हा काकू सावीला म्हणते की गप्प बसायचं, एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. तर राघव इकडे मधूला म्हणतो की कळलं का मधू तुला? यामुळेच मी तुला म्हणत होतो की हे सर्व करायला नको. राजेश्री म्हणते की अहो वहिनी, प्रेमानं समजून सांगायचं ना तिला, ओरडायची काय गरज होती? बघा ती लागली रडायला. तर काकू म्हणते की चालेल मला. तर आता इकडे राघव पटकन चाकूने केक कट करतो आणि त्यातील एक पीस हा सावीला घेत देतो. सावी म्हणते नकोय मला. तर राघव म्हणतो माझ्यासाठी घे बाळा. आणि राघव हा सावीच्या तोंडात केक भरवतो. तर आता राणीच्या हातून केक न कापताच राघवने तो केक कट करून सावीला दिलेला असतो. त्यानंतर राघव हा वेणूला सुद्धा केक भरवतो. तर सावीला राघव म्हणतो, तुला केक आवडला का? तर सावी ही रागात राघवकडे बघते. तेव्हा राघव म्हणतो, अरे बापरे, कुणाला तरी राग आला वाटतं. त्यानंतर राघव म्हणतो की आपण आता पोटालाच विचारू केक आवडला का? आणि पटकन राघव खाली बसत सावीच्या पोटाला कान लावतो आणि म्हणतो केक आवडला का? तर दुसरा आवाज काढत ते पोट म्हणते आवडला आवडला. तर सावी खूप हसू लागते आणि सावीचा राग हा आता हवेत उडून गेलेला असतो. आणि त्यानंतर राघव वेणू आणि सावीला भरपूर असा केक भरवतो. तर आता इकडे मधूला खूप राग आलेला असतो आणि वाईट वाटलेलं असतं. आणि लगेचच इकडे राघव मधूला म्हणतो की आय एम सॉरी मधू. तर मधू म्हणते इट्स ओके. तर काकू म्हणते की अगोदर चुकीचं वागायचं आणि नंतर सॉरी मागायची. काकू म्हणते की राघव, हा केक राणी आणि तुझ्या रिसेप्शनचा केक होता आणि तो तुम्ही एकत्र मिळून कापायचा होता. रेश्मा म्हणते की तसंही राघव भाऊजी राणीला कधी सुद्धा इग्नोरच करतात. तर ऋतुजा म्हणते की या सर्वाला कारणीभूत ही आगाऊ मुलगी आहे. ते ऐकून राघवला राग येतो आणि मोठ्याने राघव ओरडत म्हणतो बस. राघव म्हणतो की सावीला कोणी काहीही बोलणार नाही. तर मधू म्हणते की बस झालं राघव, आता पाहुण्यांसमोर वाद नको. राघव म्हणतो हे यांना कळायला पाहिजे ना. राणी म्हणते त्यांना कळत नाहीयेत, मग तू तरी समजून घे राघव. त्यानंतर राघव म्हणतो की मधू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि राघव मधू दोघेजण केक कट करतात. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर राघव मधूला म्हणतो की बोल, तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय? मधू म्हणते काहीच नको नको राघव, आजपर्यंत तू माझ्यासाठी जे काही केलं ना तेच खूप आहे.
आणि त्यासाठी थँक्यू हाच शब्द पुरेसा असल्याचे मधू राघवला बोलते. इकडे आता अन्वी म्हणते की सिम्माशिवाय पार्टी किती बोरिंग आहे. तुम्हाला माहीत आहे का, सिम्मा जर पार्टीमध्ये असली ना तर किती एन्जॉय करायची ते. अन्वी म्हणते की माझ्या बड्डेची पार्टी सिम्माने किती खूप छान अरेंज केली होती. तेव्हा लगेचच अन्वीच्या पार्टीमध्ये सिंधूने कशी धमाल केली होती आणि अन्वीला केक भरवला होता हे आता सर्वांच्या डोळ्यासमोर येतं. तर आता काकूला राग येतो, पण अन्वी म्हणते की जे खरं आहे ना तेच मी बोलते, सिम्मा ही मस्तच आहे. तर आता इकडे अन्वी अनाउन्समेंट करते की पार्टी खूप बोरिंग चालली आहे, पण आता काहीतरी वेगळं आणि मस्त करूया गाईज. अन्वी म्हणते की आपल्यासमोर आज एक अमेझिंग स्पेशल डान्स होणार आहे. आणि अन्वी लगेचच राघवला डान्स करण्यासाठी फोर्स करते. इकडे आता राघव विचार करतो की मधूने मला गिफ्टसुद्धा मागितलं नाही, तेव्हा आता मला डान्स करावाच लागेल आणि हेच माझ्याकडून तुला गिफ्ट असल्याचे आता राघव बोलतो. इकडे आता राघव हा लगेचच मधूसमोर हात करतो, तर मधू हसतच राघवच्या हातात हात देते आणि दोघेही आता डान्स करण्यासाठी येतात. तर आता राघव त्याचे दोन्ही गुडघे वाकून मधूसमोर गुलाबाचे फूल धरतो, तेव्हा मधूला खूप हायसे वाटलेले असते. आणि आता मधू ते गुलाबाचे फूल घेणार एवढ्यात दरवाजा उघडून सिंधू तिथे येते आणि म्हणते की सावी. तेव्हा सर्वांचे लक्ष आता सिंधूकडे जाते आणि राघवसुद्धा मागे वळून सिंधूकडे बघतो. तर आता सिंधूला बघताच राघवला आणि मधूला सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच तिथले जे सर्व रिलेटिव्ह आलेले असतात त्यांना सिंधू जिवंत असल्याचे बघून मोठा धक्का बसतो. आणि एक बाई म्हणते की सिंधू, जिवंत असताना तुम्ही राघवचे लग्न दुसऱ्यासोबत कसे करू राहिलेत काकू. तेव्हा काकू म्हणते की 1 मिनिट, अपघातानंतर आम्हाला असं कळवण्यात आलं होतं की आता आमची सून या जगात नाहीये आणि ही जिवंत आहे हे हिने सुद्धा आम्हाला कळवलं नाही, असे आता काकू ही सिंधूकडे बघत बोलते. काकू म्हणते की इतकी वर्ष आम्हाला जर माहीत असताना ही जिवंत आहे तर आम्ही राघवचं लग्न लावलंच नसतं. तर आता राघव सिंधूकडे जाऊ लागतो. तेवढ्यात काकू राघवला थांबत म्हणते की इथे तुझ्या आणि राणीच्या लग्नाचं रिसेप्शन चालू आहे, तेव्हा हिच्याबरोबर मी आणि ऋतुजा बोलतोय. ऋतुजा काकू दोघीही सिंधूकडे येतात. ऋतुजा म्हणते काय ग, तू तर नाक वर करून बोलली होती ना रिसेप्शन संपल्यानंतर येईल, मग आता इथे मध्ये का टपकली अशी तू. काकू म्हणते आल्या पावली परत जा. तर सिंधू लगेचच काकूकडे बघते. ऋतुजा म्हणते की आवो, हिला जर जायचं असतं ना तर ती कधीच आलीच नसती. हिला इथे यायचं होतं म्हणून हिने हिच्या लवंगी फटकडीला इथे ठेवलं. सिंधू म्हणते की 1 मिनिट अगोदर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मगाशी तुम्ही माझ्या मुलीला काय म्हणालात. तर ऋतुजा म्हणते आम्ही काही नाही म्हणालो. तर सिंधू म्हणते खोटं बोलू नका, मी सगळं बघितलं. तेव्हा काकू म्हणते की अदृश्य बनून माझ्या घरात वावरत होती का तू. सिंधू म्हणते की विनूने मला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा मी सगळं ऐकलंय. ऋतुजा म्हणते वहिनी, माझा फोन विनूकडे होता तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल केला असेल नक्की. तर काकू ऋतुजाला थांबण्यास सांगते. सिंधू म्हणते की इतक्या दिवस घरामध्ये तुम्ही माझ्या मुलीला वाटेल ते बोलत होतात आणि आता तर तुम्ही पाहुण्यांसोबत माझ्या मुलीला अपशकुनी म्हणालात. काकू म्हणते की हो म्हणाले मी तसे. एवढ्या लहान मुलीला वाटेल ते बोलताना तुम्हाला काहीच नाही वाटत का काकू, असे आता सिंधू काकूला बोलते. सिंधू म्हणते की ढोस कुणाला देता तुम्ही. इतरांना 4 गोष्टी समजून सांगण्याऐवजी तुम्हाला 4 गोष्टी समजून सांगण्याची गरज आहे. सिंधूला काकू म्हणते की मुलीला जर तू व्यवस्थित वाढवलं असतं ना तर तिने आगाऊपणा केलाच नसता. राजेश्री म्हणते की काय चाललंय, आज तुम्ही काहीही बोलू नका, कारण आज माझ्या मुलाचा आणि सुनेचा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे, तेव्हा त्यांच्या आनंदाजवळ विरजन नको, असे आता राजेश्री काकू आणि ऋतुजाला समजावते. ऋतुजा म्हणते की आम्ही काहीच नाही केलं. तर सिंधू म्हणते की सुरुवात यांनी केली आणि हे माझ्या मुलीला वाटेल तशा बोलत होत्या. सिंधू म्हणते की मला एक सांगा ना, तुमच्या मुलाने माझ्या मुलीला हट्टाने इथे थांबायला सांगितलं, मग त्यावेळेस या माझ्या मुलीला बोलत होत्या तर तुम्ही का ऐकून घेतलं. एवढ्या लहान मुलीला हे वाटेल तसे बोलत होते तेव्हा तुम्ही यांना का नाही अडवलं, असे आता सिंधू राजेश्रीला बोलते. तर आता काकू सिंधूला शांत बसण्यासाठी बोलते. तेवढ्यात राघव तिथे येतो. म्हणतो की डॉक्टर सिंधू, तुम्ही अर्धवट ऐकलंय. ज्यांनी सावीला ऐकवलं ना त्यांना मी सुद्धा ऐकवलं आणि गप्प केलं, त्यामुळे तुमच्या मुलीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नसल्याचे आता राघव सिंधूला सांगतो. हवं असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या मुलीला विचारू शकता, असे आता राघव सिंधूला बोलताच सावी तिथे येते आणि सिंधूला मिठी मारत म्हणते की आई. सिंधू म्हणते की सावी, विनूच्या मोठ्या आजी तुला खूप रागवल्या ना. तर सावी म्हणते हो, पण पोलीस काकांनी माझी साईट घेतली आणि त्या आजीवरती खूप रागवले. विनू म्हणतो की डॉक्टर काकू, सावी रडली म्हणून तुम्ही तिला बघायला आलात ना, पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे सावी सोबत आणि मी सावीचा मोठा भाऊ आहे.
तर सिंधू म्हणते की व्हेरी गुड विनू, घरच्या ज्या मोठ्यांना जे कळलं नाही ते तुला समजलं. तर आता विनू काकूला म्हणतो, काकू तुम्ही पण या ना पार्टीसाठी, आपण खूप मजा करू. तर आता विनूने सुद्धा सिंधूला पार्टीसाठी इन्व्हाइट केलेली असते. तेव्हा काकूचा मोठा जळफळाट होतो. तेव्हा सिंधू विचार करते की मी जर इथे थांबले तर घरच्या कुणालाच आवडणार नाही आणि मी इथे थांबावे असे मला एक क्षणही इथे वाटत नाही. तर आता सिंधू विचार करते की मुलांना काय सांगू, मुलांसाठी इथे थांबूयात का. तर आता सिंधू मुलांसाठी तिथे थांबलेली असते आणि मधूला खूप वाईट वाटलेली असते आणि लगेच मधू पार्टीमध्ये ड्रिंक्स करत येते आणि ड्रिंक्सची नशा चढताच मधू ही सर्वांना बोलते की मगाशी तुम्ही काय म्हणत होतात, सिंधू राघवची बायको आहे. नाही, सिंधू राघवची एक्स बायको आहे. आणि मधूचे झोकांडे जातात. तर लगेच मधू राघवला म्हणते की राघव, आपल्यामध्ये जर कुणी आलं ना तर मी लगेच त्याला ढकलून देईन, ढकलून. आणि लगेच मधू ही सिंधूकडे बघते. तर आता सिंधू मधूला पार्टीमध्ये सत्य कसे सांगते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.